वा, छान, अप्रतिम गायलीस. तुला बघितलं ना की खूप समाधान वाटतं. असं वाटतं आपण हिला दिलेली संगीताची शिकवण वाया गेली नाही. तुझं गाणं ऐकायला तारा पण पाहिजे होती ना खाली. बबलू, तुला मी ताराला निरोप द्यायला पाठवलं होतं, बोलवलंस तिला? निरोप दिला होता, पण तारानेच निरोप पाठवला तुमच्यासाठी. काय म्हणाली तारा? तिने स्पष्टपणे सांगितलंय की तुमचा चेहराही बघायचा नाही. बघितलंस तिलोत्तमा, माझी तारा माझा किती राग करतेय. इतका राग करते की तिला माझं तोंडही बघायचं नाहीये. मान्य आहे, मी भूतकाळात खूप चुका केल्यात, सावलीच्या बाबतीतही खूप चुका केल्यात, पण तरीही आज सावली माझ्यासाठी गाणं गायला तयार झाली. ताराचं असं वागणं पाहून तिलोत्तमा माझ्या काळजात काय होतंय तुला कसं सांगू. ठीक आहे, जर तिचा असाच हट्ट असेल ना, तर मीही ठरवलंय, जोवर तारा मला माफ करत नाही, आई म्हणून माझा स्वीकार करत नाही, तोवर मी इथेच राहणार, याच घरात राहणार. जर तुझी परवानगी असेल तर चालेल ना तिलोत्तमा? चालेल ना? भैरवी, तू रडू नको. हे बघ, खरं सांगू, तू जे काही केलेस ना त्यानंतर तुला माफ करणं खरंच खूप कठीण आहे माझ्यासाठी. पण ठीक आहे, तू आणि तारा माय लेक जर का एकत्र येणार असतील ना तर माझी काहीच हरकत नाही. म्हणजे हे तुटलेलं नातं जर का जोडलं जाणार असेल ना, तर मी कोण आहे ना मध्ये पडणारी, हो ना? हरकत नाही, तू राहू शकतेस इथे. हा, पण तारा जोवर तुला माफ करत नाही तोवर, हा.